नमस्कार मंडळी. मी डॉक्टर संगीता जाधव. तुमच्या लघवीला फेस येतोय किंवा त्यातून उग्र दुर्गंधी येतेय का? आणि तुम्ही फक्त मी पाणी कमी प्यायले असेन म्हणून असं होत असेल असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करत आहात का? थांबा, हे तुमच्या किडनी खराब होण्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातील अशी एक गोष्ट सांगणार आहे जी फक्त 7 दिवसात तुमच्या किडनीतील सर्व घाण आणि विषारी घटक बाहेर काढू शकते. तर चला या चमत्कारी उपायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, तुमच्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी फक्त 7 दिवसात किडनीच्या आतील सगळी घाण बाहेर काढू शकते. आणि हे बनवायला तुम्हाला फक्त 10 मिनिटे लागतात. पण 90% लोक या गोष्टीचा वापर फक्त भाजीत मसाला म्हणून करतात आणि याच्या खऱ्या ताकदीपासून अनजान आहेत. जर तुमच्या लगडीत फेस येत असेल किंवा त्यातून दुर्गंधी येत असेल तर बहुतेक लोक विचार करतात की कदाचित मी पाणी कमी प्यायले आहे, त्यामुळे मला असा त्रास होत आहे. पण याचे खरे कारण अनेकदा काहीतरी वेगळेच असते आणि ते कारण तुमच्या किडनीशी जोडलेले असू शकते. आज मी डॉक्टर संगीता जाधव तुम्हाला असा एक काढा सांगणार आहे, असा एक जबरदस्त घरगुती उपाय सांगणार आहे जो किडनीची गाळण्याची क्षमता आतून सुधारू शकतो आणि तुमच्या किडनीचे आरोग्य खूप चांगले करू शकतो. तर चला, कोणताही वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की हा काढा कोणत्या गोष्टींपासून बनतो, कसा बनतो, याचा वापर कसा करायचा आणि किना लोकांनी याचा वापर करू नये. आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगेन. पण त्याआधी तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा त्रास किती दिवसांपासून आहे. 1 आठवड्यापासून, 1 महिन्यापासून की अनेक वर्षांपासून? आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात? शक्य आहे की मी थेट कमेंटमध्येच असा काही उपाय सांगेन जो तुमची समस्या कायमची दूर करेल. त्यामुळे कमेंट नक्की करा. पहा मंडळी, जेव्हा तुमच्या लघवीला फेस येऊ लागतो, सामान्य फेस नाही तर असा फेस जो फ्लश केल्यानंतरही जात नाही, तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या लघवीतून प्रोटीन लीक होत आहे. सामान्यतः प्रोटीन रक्तात राहिले पाहिजे, पण जेव्हा किडनीच्या आतील छोटे छोटे फिल्टर्स, ज्यांना वैद्यकीय भाषेत ग्लुमेरुलस म्हणतात, ते डॅमेज होऊ लागतात किंवा कमकुवत होतात, तेव्हा प्रोटीन लघवीत येऊ लागते. याला आपण प्रोटीन युरिया म्हणतो. आणि जेव्हा लघवीला अमोनियासारखा किंवा कुजलेल्या अंड्यासारखा तीव्र वास येऊ लागतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की एकतर आपल्या शरीरात विषारी घटक जास्त झाले आहेत किंवा किडनी त्यांना योग्यरित्या गाळू शकत नाहीये. कधीकधी हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते आणि कधीकधी हे यकृत किंवा किडनीच्या एखाद्या गंभीर समस्येकडे इशारा असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षणे 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ जाणवत असतील आणि जास्त पाणी पिऊनही किंवा काहीही करून ती बरी होत नसतील, तर तुम्ही लघवीची तपासणी नक्की करून घ्या. कारण ही एक साधी आणि अत्यंत स्वस्त टेस्ट असते, पण ती तुम्हाला तुमच्या किडनीबद्दल खूप काही सांगू शकते. मंडळी, तुमची किडनी दररोज सुमारे 180 लिटर रक्त फिल्टर करते. होय, दररोज 180 लिटर. हा तुमच्या शरीरातील सर्वात जास्त मेहनत करणारा अवयव आहे, जो कोणताही आवाज न करता बिचारा गुपचूप आपले काम करत राहतो. पण आजच्या काळात आपण आपल्या किडनीवर किती ताण टाकत आहोत? जास्त मीठ, जास्त पॅकबंद अन्न, गरज नसताना जास्त प्रोटीन सप्लिमेंट्स घेणे, पाणी कमी पिणे आणि वेदनानाशक गोळ्यांचा अतिवापर. या सर्व गोष्टी मिळून आपल्या किडनीवरचा ताण वाढवतात, ज्यामुळे ती हळूहळू कमकुवत होऊ शकते. आयुर्वेदामध्ये यासाठी एक शब्द वापरला जातो, तो आहे आम. म्हणजेच जेव्हा शरीरात पचन आणि गाळण्याची प्रक्रिया योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा जी विषारी घाण शरीरात जमा होत राहते त्याला आपण आम म्हणतो. आणि जेव्हा हे आम किडनीमध्ये जमा होऊ लागते, तेव्हा लघवीत फेस येऊ लागतो, दुर्गंधी येते आणि हळूहळू किडनीची गाळण्याची क्षमता कमकुवत होऊ लागते. तर आता प्रश्न असा येतो की किडनीची ही घाण नेमकी साफ कशी करायची? आणि इथेच मंडळी ती गोष्ट आपल्या कामी येते जिच्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते, जी तुमच्या स्वयंपाकघरात आहे, पण तिच्या खऱ्या ताकदीपासून तुम्ही अजूनही अनजान आहात. आणि ती गोष्ट म्हणजे धणे आणि कोथिंबीर. एका संशोधनात असे आढळून आले की जेव्हा उंदरांना आठवडे कोथिंबीरीचा अर्क गरम करून देण्यात आला, तेव्हा त्यांच्या किडनीतील लोह, आर्सेनिक आणि कॅडमियमसारख्या हानिकारक जड धातूंचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले. इथे लक्ष देण्याजोगी गोष्ट ही आहे की या अभ्यासात गरम केलेला अर्क वापरला गेला होता. याचा अर्थ असा की याचा काढा बनवून पिणे हे इतर कोणत्याही स्वरूपात घेण्यापेक्षा जास्त प्रभावी असते. त्यामुळे धणे हा आपल्या या काढ्याचा मुख्य घटक आहे. पण यासोबतच मी या काढ्यामध्ये आणखी 4 शक्तिशाली घटक जोडले आहेत, जी किडनीची साफसफाई अधिक वेगाने करतात. तर चला आता जाणून घेऊया की यात तुम्हाला इतर कोणकोणत्या गोष्टी वापरायच्या आहेत आणि मग मी तुम्हाला तो बनवण्याची पद्धत सांगेन. हा काढा बनवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी घ्यायच्या आहेत.
साबुत धने 2 मोठे चमचे, लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस, आले सुमारे अर्धा इंचाचा ठेचलेला तुकडा, हळद पाव चमचा, काळी मिरी पावडर 1 चिमूटभर, पाणी 2 ग्लास आणि कच्चा मध 1 छोटा चमचा. या घटकांचे काय फायदे आहेत? धने. संशोधनानुसार गरम केलेला धन्याचा अर्क किडनीतून घातक धातू बाहेर काढतो. हे लघवीचा प्रवाह वाढवते, ज्यामुळे किडनीचे कार्य नैसर्गिकरित्या वेगवान होते. लिंबू. लिंबामध्ये कोणत्याही लिंबूवर्गीय फळापेक्षा जास्त सायट्रेट असते. सायट्रेट किडनीमध्ये कॅल्शियम जमा होण्यापासून प्रोत्साहन देते आणि मूतखडा बनण्यापासून वाचवते. हळद आणि काळी मिरी. हे दोन्ही घटक एकत्र येऊन एक अतिशय शक्तिशाली सूज विरोधी घटक बनतात, जे किडनीची सूज कमी करतात आणि मूत्रमार्गाची जळजळ शांत करतात. आले. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे घटक असते, जे अतिशय शक्तिशाली सूज विरोधी आहे. हे किडनीच्या आतील सूज कमी करते, कफ आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि पचन सुधारते, ज्यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो. एक रात्र झोपण्यापूर्वी 2 मोठे चमचे धणे 2 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर या भिजवलेल्या धण्यांना गॅसवर मंद आचेवर 8 ते 10 मिनिटे उकळा. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये त्यामध्ये तुम्हाला ठेचलेले आले, हळद पावडर आणि काळी मिरी टाकायची आहे. त्यानंतर गॅस बंद करा आणि 2 मिनिटांनी पाणी गाळून घ्या. जेव्हा हे पाणी थोडे कोमट होईल तेव्हा त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळा. कसा प्यावा? सकाळी नाश्ता करण्यापूर्वी अर्धा तासाआधी रिकाम्या पोटी हा काढा घोटाघोटाने प्यायचा आहे. हा काढा तुम्हाला पहिले 7 ते 10 दिवस काढ्यासह दिवसभरात 8 ते 10 ग्लास साधे पाणी नक्की प्या, कारण हा काढा किडनीची साफसफाई तर करेल, पण ती घाण बाहेर काढण्यासाठी पाण्याची गरज पडेल. त्यामुळे पाणी पीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा लघवीत फेस येत असेल तर काढ्यासोबत तुम्हाला या 3 गोष्टी नक्की पाळायच्या आहेत. प्रोटीन कमी करा. काही दिवसांसाठी जास्त प्रोटीनयुक्त आहार कमी करा. प्रोटीन शेक, जास्त पनीर, जास्त मांसाहार या सर्व गोष्टींवर थोडी नियंत्रण ठेवा. मीठ आणि पॅकबंद अन्न टाळा. चिप्स, नमकीन, लोणचे, इन्स्टंट नूडल्स यासारख्या गोष्टी किडनीवर अतिरिक्त ताण टाकतात, त्यामुळे त्या टाळा. तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. आयुर्वेदानुसार या सर्व गोष्टी पित्त वाढवतात आणि पित्त वाढल्यामुळे लघवीच्या जागी जळजळ आणि सूज येऊ शकते. मंडळी, आता काही सावधानता बघूया की हा काढा किन लोकांनी वापरू नये. किडनीचे गंभीर आजार. जर तुम्हाला आधीच किडनीचा एखादा जुना आजार असेल किंवा डायलिसिस सुरू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा काढा वापरू नका. गर्भवती किंवा स्तनदा माता. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला दूध पाजत असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. रक्त पातळ करण्याची औषधे. जर तुमची रक्त पातळ करण्याची औषधे सुरू असतील तर हळद आणि आले रक्त अधिक पातळ करू शकतात. या स्थितीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कमी रक्तदाब. जर तुम्हाला बीपी कमी होण्याचा त्रास असेल तर आले आणि धणे बीपी आणखी कमी करू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. मूतखडा. जर तुम्हाला आधीच मूतखड्याचा त्रास असेल तर हा काढा तुमच्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे आधी डॉक्टरांकडून तपासून घ्या आणि त्यानंतरच त्याचा वापर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आपल्या घरच्यांसोबत, मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर संगीता जाधव आता तुमची रजा घेते. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसत रहा, आनंदी रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहाल.